गावाकडून ना कारली आणली होती. सो मग म्हणले की चला आज तेच बनवते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. तर इथं मी कारली चिरून घेतले, त्याच्यामध्ये लिंबू, चिंच आणि मीठ हे सगळं टाकून ना ते शिजायला ठेवायचं. त्यानंतर ना इथं मी शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं वाटण आणि मीठ टाकलेलं आहे. ते छान परतून झाल्यानंतर ना जे आपण शिजवून घेतलेले कारली होते ना ते टाकायचं. तर इथं मी हिरवी मिरची टाकलेली आहे, तुम्ही चटणी पण टाकू शकता. त्यानंतर मी मस्त चपाती करून घेतल्या आणि ही भाजी खरंच खूप म्हणजे खूप छान झाली होती. तर मी माझ्या आजीला रेसिपी विचारली होती आणि सेम त्या पद्धतीनेच इथं मी कारलीची भाजी केली होती. त्यानंतर इथं बुगू बघा कसं बोलतोय, त्याला मी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात आणि रोज थोडं काही ना काही शिकवत असते आणि तो पण खूप छान पद्धतीने इथं शिकलेला आहे आणि कसं सांगतोय बघा सगळं. तर त्याला आता ह्या गोष्टी समजायला लागल्यात आणि बोलतो पण आता थोडं थोडं खूप छान बोलतो. त्यानंतर इथं मी त्याला 1-2 शिकवत होती. तर मी त्याला 2 म्हण म्हणत होती पण तो पुढचंच बोलत होता. कसं बोलतोय बघा, सारखं त्याला 4च बोलायला आवडतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.